आणि ते DNA रिपोर्ट्स तुमच्या सगळ्यांसमोर प्रेझेंट केल्यानंतर कुठल्याही स्पेक्युलेशनला जागा राहणार नाही, कारण हे सगळं लाईव्ह तुमच्या समोर होणार आहे. आता मी तुम्हा सगळ्यांसमोर DNA रिपोर्ट्स ओपन करणार आहे आणि त्याच्यात जे लिहिलंय ते वाचून दाखवणार आहे. सो या DNA रिपोर्ट्स प्रमाणे केदार खांडेकर हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आणि खांडेकर कुटुंबाचा वारस आहे. These are the reports. अगं वहिनी, आपला पोपट झाला हो. काय बोलला होतात तुम्ही? रिपोर्ट्स निगेटिव्ह येणार, रिपोर्ट्स निगेटिव्ह येणार. काय झालं बघितलंत ना. आता सहन करा दोघांना आयुष्यभर. म्हणजे केदार खांडेकर हा पद्मिनी खांडेकरांचा मुलगा आणि युवराज खांडेकरांचा सख्खा भाऊ आहे. भाऊ नाही येतो माझा. कोण बोललं? भाऊ नाही येतो माझा, लक्षात ठेवा. सगळ्यांसमोर सीन क्रिएट करू नकोस. खाली बस. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. जर केदार खांडेकर हा पद्मिनी खांडेकरच्या पोटी जन्माला नाही आला, मग त्याची आई कोण आहे? त्या बाई सुद्धा आमच्या समोर येणार आहेत का? म्हणजे त्या बाईचं तुमच्यासोबत नातं काय आहे? सांगा दयानंद सर, केदार तुमचा मुलगा कसा? त्याची आई कोण आहे? तुमचे कुठल्या स्त्री सोबत अनैतिक संबंध होते का? एक्सक्यूज मी, आउट ऑफ लाईन प्रश्न प्लीज विचारू नका. प्लीज. एक मिनिट. हे बघा, माझे कुठल्याही स्त्रीशी कसल्याही प्रकारचे अनैतिक संबंध नव्हते. केदार खांडेकर, तुम्ही आता खांडेकर फॅमिलीचे वारस आहात हे सिद्ध झालंय, तर तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या. कोण आहे तुमची आई? पद्मिनी खांडेकर? नाही. देवकी दयानंद खांडेकर कुठे आहेत? तिथे आल्या का नाही? एवढी वर्ष कुठे होत्या? माझी आई देवकी आता या जगात नाहीये. तर दयानंद खांडेकरांचं लग्न झालेलं असतानाही त्यांनी दुसरं लग्न केलंय तर ते वैध ठरत नाही. याचा अर्थ दयानंद खांडेकरांचा खरा वारस युवराज नसून केदार खांडेकर आहे. देवकी यांचं काय रहस्य आहे? तुमचं खरंच लग्न झालं होतं का? का केदारचा जन्म अनैतिक संबंधातून झालेला आहे? झालं होतं. देवकी आणि माझं अगदी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं होतं. पण केदार माझा कुठल्याही अनैतिक संबंधातून झालेला मुलगा नाही आहे. युवराज, मग एवढी वर्ष केदार कुठे होता? तुम्ही तुमचं हे लग्न आणि मुलगा जगापासून का लपवून ठेवलात? सांगा दयानंद सर, केदार सोबत तुमचं असलेलं नातं तुम्ही आता का जगासमोर आणलं? दिस इज नॉट पॉसिबल. सॉरी. कुठलं तरी एक चॅलेंज जिंकलीस तर काय स्वतःला काय खूप मोठी शाणी समजते काय? काहीतरी थातूर मातूर चॅलेंज जिंकायचं आणि काही करायला सांगायचं. हे बघ, युवराज खांडेकर आहे मी, आणि युवराज खांडेकर याच्यासाठीच काय कोणासाठी पायगड्या नाही घालणार का? असलं मी नाही करणार. चल. मी नाही करणार आहे. नाही तारिणी. तारिणी प्लीज, आता हा विषय इकडे संपलाय ना. प्लीज हे सगळं करायला नको लावूस तू. दया काका, तुम्ही थांबवा ना. हे सगळे, या सगळ्याची खरंच गरज नाहीये. गरज आहे. अहो काय बोलताय तुम्ही? युवराजने या मुलासाठी थांब पद्मिनी.
केदार माझाच मुलगा आहे हा पुरावा हवा होता ना त्याला, तो मिळाला आता त्याला. तेव्हा त्या बदल्यात आता त्याने त्याचा दिलेला शब्द पाळायला हवा. नाही दया पप्पा, माझा युवी ह्या मुलासाठी पायघड्या घालणार नाही. युवराजचे बाबा असून तुमच्या मुलाचा झालेला असा अपमान खपून कसा घेताय तुम्ही? अगं बाप तर मी केदारचा सुद्धा आहे ग. युवराजचा बाप म्हणून शक्य ते चांगलं सगळं केलेलं आहे त्यासाठी. आज जर युवराजने चूक केली तर त्याची शिक्षा त्याला भोगावी लागणार. केदारसाठी त्याला पायखड्या घालायला लागणार. दया पप्पा प्लीज. नाही 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 निशी बाळा, युवराजची बायको म्हणून तुला वाईट वाटलं साहजिक आहे. पण आज जर मी ह्याला शिक्षा केली नाही ना तरी ह्याला ह्याच्या चुकांची जाणीवच कधी होणार नाही. आणि एक मुलगा चुकतो ना तेव्हा वेळीच त्याचा कान धरणं हे सुद्धा एका बापाचंच कर्तव्य असतं आणि तेच मी करतो. आणि याच्या भल्यासाठीच करतोय मी हे सगळं. हे बघ बाळा, शिक्षा भोगल्याने कोणी लहान मोठं होत नसतं. उलट आपण केलेली चूक पुन्हा न होणं हे आपल्या चांगलं लक्षात राहतं. त्यामुळे तुझी केलेली चूक मान्य करण्याचा मोठेपणा दयानंद खांडेकरचा हा मुलगा दाखवेल याची मला खात्री आहे. नाही बरोबर बोलताय. नाही. हरलेला शिक्षा मिळालीच पाहिजे. शिक्षा भोगेन मी, पण युवराज खांडेकर म्हणून नाही तर दयानंद खांडेकरांचा मुलगा म्हणून भोगेन. एकदा शब्द दिला की दिला.